आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या SOPs तयार झाल्या पाहिजेत. या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू. मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत. आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो. आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं. आणि याकरता CM ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो. मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे. एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात. त्यामुळे सगळं काही या हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही, पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता. जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल, ती चूक सुधारावी लागेल. जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे. प्राथमिक फाइंडिंग्स आहेत, पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फाइंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट. खरं तर आंदोलन चालू आहेत. आता एक आंदोलन तिथं केलं जाते. खरं तर हॉस्पिटलच्या टेरेस जाऊन 2 आंदोलनकर्ते उभारलेले आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशी त्यांची प्रामुख्याने मागणी. मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे. त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू, पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे. काल भाजपच्या महिला आघाडीनं तोडफोड केली होती हॉस्पिटलची आणि ते त्या घैसासांचं नाहीच, म्हणजे त्यांच्या आईंचं आणि कोणाचंही असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे. महिला आघाडी कोणाची असो ती भाजपची असली तरी हे चूक आहे.